माझिया प्रियाला प्रीत कळेना. हे रिया, अश्विनी कशी आहेस? फाइन. your favorite juice. ओ थैंक यू. रिया, हाँ शमिका दिसत नाहीये. कुठे आहे ती? ती असेल अभि बरोबर. ओके. छान कपल आहे ना अभि शमिका. ऍक्च्युली मेड फॉर इच अदर टाइप्स. काय रिपोर्ट्स आहेत अश्वतीचे? अजून खरं तर म्हणावी तशी प्रोग्रेस नाहीये, पण होईल, हळूहळू होईल. थोडा धीर धरा. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग शमिका. गुड मॉर्निंग. खाणार काही महत्वाचं बोलणं चालू होतं का? हो, म्हणजे आम्ही अश्वतीचे रिपोर्ट्स डिस्कस करत होतो. डॉक्टर, तुम्ही म्हणताय तसं पण एखाद्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलं असं वाटणं किंवा नीना आंटीचा चेहरा दिसणं हा नक्की औषधांचाच परिणाम आहे ना? काय? निघते मी. हो हो, बाय 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 बाय. काय माधुरी, अगं किती घाईत खातेस? आत माझा भाचा किंवा भाची बसले असतील ते काय म्हणतील? आई असं का बघते? तर सावकाश खा. कधी कधी ना अभि खरंच असं वाटतं, ऑफिस नको, सकाळच्या ट्रेनची गडबड नको, घाई नको, श्रीमंतांच्या बायकांसारखं बसून खावं आणि आराम करावं. पण नंतर वाटतं नको. आपल्याला मनापासून कधीही वाटणार नाही की आपल्या बाळाने आयत्त बसून खावं. डोंट वरी, मी बघतो. थँक्स. काय झालं आता? कसला विचार करतेयस? खूप पैसे कमवायचेत ना तुला, मग मी सांगितलेल्या गोष्टीबद्दलच विचार कर. कोण आहे? मी अभिजित. आत येऊ का? इकडे ये, हे पॅकेट बेड खाली तरी लपव. आले. सॉरी, जरा इलेक्ट्रिशियनचं काम होतं, त्याला जरा चेक करायचं की इथून वायर घेता येईल की नाही. मी आहे यश बघा. एक्सक्यूज मी. हा शमिका बोल. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काही नाही, आता नम्रताच्या रूम मध्ये आहे. म्हणजे रूम मेघनाची आहे, पण आजकाल नम्रताही असते तिथे आणि मेघना तर काय तिथेच असते. एक दोन वायर आणाव्या लागतील. शमिका, मी फोन करतो तुला. हो ठीक आहे, बाय. मी पैसे देतो तुम्हाला, तुम्ही घेऊन याल. बर. मी देते ना. नाही, इट्स ओके, मी घेतो. काय झालं? तुम्ही असे लुक्स काय देता एकमेकींना? नाही, तुझं झालंय ना दादा? रात्रभर आम्ही काम केलं ना, झोपच नाही मिळाली अजिबात. झोपणारच होतो आम्ही आता. सॉरी, मी डिस्टर्ब नाही करत तुम्हाला. झोपा तुम्ही. ओके, येतो. हा. अविनाश, तू कशाला डिस्टर्ब आहेस? तू फ्रीज मध्ये जन्माला आलेस का ग? कशी एवढे थंड राहू शकतेस तू? त्या आशूला सगळं आठवायला लागलं तर? अविनाश, अरे असं नाही होऊ शकत. एकतर आम्ही इथून जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा आशू खूप लहान होती. सो आय डोंट अंडरस्टँड की तिला ते घर का आठवेल. दिस इज इम्पॉर्टंट, नॉट आशू. कळलं? तूच म्हणाली होतीस ना ताई, मला मोठ्या इश्यूवर लक्ष ठेवायचं आहे, छोट्या गोष्टी तू बघ. मी त्या छोट्याच गोष्टी बघायला आलोय, कारण उद्या त्याच छोट्या गोष्टी डोंगरा एवढ्या मोठ्या होऊ शकतील. ताई, तुझा फोकस तू ठरव. या आशूचं मला काहीतरी केलंच पाहिजे.